सिन्नरमधल्या आशापूर टेंभुरवाडी गावात काही महिन्यांपूर्वी उन्हाळ वारा भलत्याच दिशेने वाहत होता. गावातली एखादी व्यक्ती जरी समोरून चालली ना, त्याच्याबद्दल लगेच कुणीतरी काहीतरी बोलायचं, वाकडंच बोलायचं, त्याला असं टोचून बोलल्या संग. आणि हाच वेळ आमचा असा कंटिन्यू निघून जायचा. याचा कुठं पाय अडवायचा, त्याचा कुठं अडवायचा, कोणाचे बोटं कुठं धरायचे, कुठं मोडायचे, हे आम्हाला चांगलं जमायचं. पण गावात टवाळक्या करणारी ही मंडळी फार्मर कपच्या प्रशिक्षणाला गेली आणि चमत्कारच घडला. ज्या वेळेस त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं आणि ते माघारी यायचा प्रवास चालू होता, त्यावेळेस त्यांच्यात म्हणजे जबरदस्त बदल बघायला मिळाला. गाडीत बसल्यावर तिने पहिला आपला गट रजिस्टर केला. प्रशिक्षण घेतलं ना, तिथंच आम्हाला सर्व ऊर्जा तिथंच मिळाली आणि तिथूनच आम्ही तयार होऊनच आलो. येतानाच तयार होऊन आलो आम्ही. तवा गरम आहे, पोळी भाजायची हेच ठरवलं आणि मग हा गट आम्ही तयार केला. लागलीच शेतकरी गट तयार झाला आणि सगळा आळस झटकून ही मंडळी कामाला लागली. एका शेतकऱ्याची लागवड करायची होती. डायरेक्ट टीम शेतात गेली. शेतात गेल्यानंतर ते काम त्यांनी लिटरली 1 ते 1.5 तासात पूर्ण केलं. त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला होता. आणि मग तिथून पुढे कामाचा सपाटा सुरू झाला. दररोज सकाळी 8 वाजता ती शेतकरी कोणाच्या ना कोणाच्या वावरात असतात. मग हळूहळू ती सवय लागली आणि आमच्यातही परिवर्तन झालं का आम्ही जो सकाळचा वेळ जो गावात घालवायचा, तो वेळ न तिथं गावात न घालवता आम्ही मग सुरुवात जशी पहिल्या दिवशी केली तशीच शेवटपर्यंत करायची असं ठरलं. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने सर्वजण अंतर्बाह्य बदलून गेले. पहिलं शरीर जड होतं, चालताना दम लागायचा, हिंमत नव्हती, मनगटात दम नव्हता, आपण एखादं काम करू असं ध्येय नव्हतं. आता अंग दुखत होतं पूर्वी बसून बसून, आता अंग दुखत नाही ना. आता सराव झाल्यामुळे काय होतं, एनर्जी उत्पन्न तयार होते. सकाळी उठलं का असं वाटतं कुठंतरी काम केलं पाहिजे. सुरुवातीला आहे ना, साधारणतः मी घरचं जर काम करायला गेलो किंवा आमच्यातलं बरेचसे सदस्य आहे, घरचं सांगितलं ना हे काम करायचं आहे, तर तिथं 10 वेळा सांगायचं नाही बाबा माझं कंबर दुखतंय, कोण म्हणायचं माझं पाठ दुखत, कोण म्हणतं माझा मणक्यातच गॅप पडेल आहे. घरच्यांना हेच उत्तर द्यायचं. पण आता इथं कोणाचा मणकाही जात नाही आणि कोणाचं कंबरही दुखत नाही. आणि घरचे पण म्हणायला लागले का तुमच्यामध्ये काहीतरी वेगळंच झाले, तुम्हाला काही कुणी केलंय का काय. आशापूर टेंभुरवाडी गावातल्या उन्हाळ वाऱ्याला आता दिशा मिळाली आहे. या वाऱ्याचं तुफान व्हायला आता वेळ लागणार नाही.